124 वर्षांच्या या आजीबाईंनी जगाला असा धक्का दिला की ऐकून तुम्ही 124 वर्ष थक्क व्हाल। पहा, 1965 साली या आजी 90 वर्षाच्या होत्या। फार श्रीमंत, त्यांच्या नावावर एक मोठं लक्झरी घर होतं जिथं त्या सुखाने राहत होत्या। पण एक अडचण होती, त्यांना कोणी वारस नव्हता। मुलगा होता पण तो कार अपघातात मरण पावला। त्यामुळे आता प्रॉपर्टी वारसा हक्काने घेणार कोणीच नव्हतं। तेव्हा एक चालाक वकील आला आणि म्हणाला, मी तुमची पूर्ण सेवा करेन, तुम्हाला दर महिन्याला 1.5 लाख देईल आणि तुमच्या सोबत राहीन सुद्धा। फक्त एकच करा, तुम्ही गेल्यावर प्रॉपर्टी माझ्या नावावर करा। ही गोष्ट फ्रान्सची आहे आणि तिथं अशा डील्स कॉमन असतात। पण इथे मोठा गोंधळ झाला। त्या वकिलाला वाटलं ही आजी 5 वर्षात संपतील आणि प्रॉपर्टी आपोआप मिळेल, कारण 100 वर्षापेक्षा जास्त कोणीच जगत नाही असं त्यांचं मत होतं। मग तो दर महिन्याला 1.5 लाख देत होता, सेवा करत होता आणि वाट पाहत होता कधी ह्या आजी जातील। 90 झालं, 95 झालं, मग 100, 105, 110, 115, 120 आणि 124 असं होईपर्यंत तो वकील म्हातारा होऊन मेला, पण आजी अजून जिवंत होती। आणि कारण करार कायदेशीर होता, वकील मेल्यानंतर त्याच्या कुटुंबालाच आजींना दर महिन्याला 1.5 लाख द्यावे लागले। आणि तुम्ही विश्वास ठेवणार नाही, या आजी 117 वर्षापर्यंत रोज सिगारेट ओढायच्या। वयाच्या 21व्या वर्षापासून त्यांनी धूम्रपान सुरू केलं होतं आणि ते म्हातार होईपर्यंत सुरूच ठेवलं। त्या दारू पीत, चॉकलेट खात, रिपोर्टनुसार आठवड्याला साधारण 1 किलो चॉकलेट। याचा अर्थ असा नाही की धूम्रपान किंवा दारू चांगली आहे, फक्त काही दुर्मिळ लोकांच्या जनकांमुळे त्यांचं शरीर अशा गोष्टी सहन करतं। शेवटी गिनेस वर्ल्ड रेकॉर्डच्या लोकांनी त्या गेल्यानंतर त्यांच्या वयाची पडताळणी केली। फ्रान्समधले लोक जसं सांगत होते त्यापेक्षा 2 वर्ष कमी, म्हणजे 122 वर्ष। तरीही त्या 122 वर्ष जगल्या आणि त्या वकिलाचं स्वप्न जिवंतपणे संपवलं।